पंचायत समितीचे जे इलेक्शनचे रणांगण सध्या सुरू आहे त्यातील उमेदवारांचा सर्व उमेदवारांचा प्रचार स्वतः आमदार अमित देशमुख हे करत आहेत आणि त्यांना या सभेला कसा प्रतिसाद मिळतोय आणि येणारे उमेदवार जे त्यांनी दिलेले आहेत ते तळागाळातल्या नागरिकांमध्ये सहजरित्या उपलब्ध होणारे सध्या उमेदवार दिलेले आहेत। जाणून घेऊया भैया, सगळे उमेदवार जर बघायला गेलं तर तळागाळातले आहेत, ज्यांनी की सहज कुठलाही सामान्य व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल। आता भविष्यामध्ये जे चित्र महागलं होतं ते कसं बदलेल? लातूर जिल्हा परिषद, लातूर पंचायत समिती येथे काँग्रेसला निर्विवाद बहुमत मिळेल। काँग्रेसने जे उमेदवार दिलेले आहेत ते सामान्यांचं प्रतिबिंब आहे। सामान्य चेहरे आम्ही या निवडणुकीमध्ये उभे केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचा कारभार लातूर जिल्ह्यानं पाहिला, लातूर शहरानं पाहिला। लातूर शहरानं भारतीय जनता पक्षाला नाकारलं, जिल्हा सुद्धा भारतीय जनता पक्षाला नाकारेल अशी खात्री मला पटते। आज तुम्ही सभा पाहताय, तुम्ही सुद्धा इथं होता आणि सभेमध्ये जो काही उदंड प्रतिसाद आम्हाला मिळतोय, सामान्य माणसं ही भारतीय जनता पक्षावर केंद्र, राज्य, जिल्हा या कुठल्याच स्तरावर खुश नाही आहेत। तोंडाला पाने पुसण्यापलीकडे भारतीय जनता पक्षानं काहीही केलेलं नाही अशी अवस्था आहे आणि म्हणून भरभरून प्रेम मतदार काँग्रेस पक्षाला देत आहेत आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा घवघवीत यश काँग्रेस पक्षाला मिळेल याबाबत माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। भैया, आर्वी सर्कलमध्ये माजी सरपंच आणि आजी सरपंच यांच्या घरच्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि माजी सरपंच आणि आजी सरपंचांनी चांगल्या प्रकारे बऱ्या प्रकारे आपल्या आर्वीचा विकास केल्याचा आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक प्रश्न त्यांनी व्यवस्थित पद्धतीने हाताळलेला आहे। तर यापुढे त्यांनी जर जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये निवडून आले तर स्वरूप कसे? नाही, ते निवडून येणारच आहेत। आता किती मताने निवडून येणार आहेत हाच प्रश्न शिल्लक आहे। मला असं वाटतं की गाव पातळीवर त्यांनी उत्तम काम करून दाखवलेलं आहे। पंचायत समिती गणात आणि जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा ते उत्तम काम करतील। पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या कामाचा ठसा ते उमटवल्याशिवाय राहणार नाहीत। आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत आणि लातूर तालुक्याचं, लातूर जिल्ह्याचं चित्र आम्हाला बदलायचंय आणि त्याच्यासाठी लोक आमच्या बरोबर आहेत। भैया, ग्रामीण रेणापूर ग्रामीण मध्ये त्र्यंबक नाना भिशे यांनी आपलं काँग्रेस पक्षावरती टीका केलेली आहे। त्यांना एक प्रत्युत्तर काय असेल किंवा त्यांनी असं म्हटलेलं आहे की काँग्रेसच्या मेन प्रमुख नेत्यांनी माझ्यावरती अन्याय केला आणि जाणून बुजून माझ्यावरती मराठा आंदोलन ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस काँग्रेसच्या काही व्यक्तींना मध्ये घालून माझी गाडी फोडण्यात आली आणि माझ्यावर जाणीवपूर्वक जाच करण्यात आली। ते आता त्र्यंबक भिसे ज्या पक्षात गेले त्या पक्षाची सत्ता आहे राज्यामध्ये, त्यामुळे त्यांनी याची चौकशी करावी आणि चौकशी अंती काय सत्य आहे ते लक्षात येईल। मला असं वाटतं बोलण्यासारखं काही जेव्हा नसतं तेव्हा लोक काही बोलतात, असा प्रकार त्र्यंबक भिसे करतायत। या पलीकडे त्याला फार मी महत्व देत नाही। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर सर्व ज्या बी गावामध्ये अशा प्रकारचे सामान्य उमेदवार ते भैयांनी दिलेले आहेत, मोठ्या प्रमाणात त्यांना जनतेचा कौल मिळतोय आणि भविष्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद या ठिकाणी काँग्रेस पक्षाचाच पुन्हा झेंडा, जसा महानगरपालिकेमध्ये झेंडा फडकवण्यात यश आलं त्याच पद्धतीनं पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये झेंडा काँग्रेसचा फडकेल ही आशा संबंध नागरिकांमधून व्यक्त केली जाते। मी बेदडगावासाठी शरद पवार, लातूर।